शुभ सकाळ मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत असाल? मी पण मजेत आहे. आम्ही आता आलोय वावरामध्ये टोमॅटोच्या. आता सध्या टोमॅटोचं सीझन आहे म्हटल्यावर टोमॅटोच तोडायला असणार, दुसरं काय काम असणार. आणि आज आमची गाडी फुल भरून आली होती. आज माणसं वाढलीत आमच्या गाडीत. आज 16 माणसं आहेत आणि सगळे 16, तरी अजून 2-4 जणी घरी आहेत. हे बघा, हे बघा कशी तोडणी चालू आहे. कुणी माग आहे, कुणी पुढे आहे. आणि आम्ही 3 जण व्हायला आहेत. खूप संघर्षमय जीवन आहे, रोजचा संघर्ष आहे हा. असा संघर्ष फक्त शेतकरी आणि मजूरदारच करू शकतो. संघर्षाला तोंड देण्याची ताकद फक्त मजूरदारामध्ये आणि शेतकऱ्यामध्ये. किती संकट आले, किती काही झालं तरी काम चुकत नाही. काम हे करायच लागतं. हे बघा, का ग भाभी? भावे, किती संकट आली, किती काही झालं तरी आपल्याला काम करावंच लागतं का नाही? पर्याय नाही काम केल्याशिवाय. काम हे गरजेचं आहे आणि आपल्या नशिबातच लिहिलंय काम. आराम आपल्या नशिबात नाहीये, फक्त काम नशिबात आहे आपल्या. किती ऊन असू द्या, किती पाऊस असू द्या, किती वारा असू द्या, मजूरदाराला तसं ते बघून चालतच नाही. कामाला तर यावंच लागतं रोज. आणि आज पण आम्हाला टोमॅटो आहेत, रोजच टोमॅटो आहेत. आज फक्त 10:30 पर्यंत टोमॅटो तोडायची आणि नंतर टोमॅटो बांधायची कालची राहिलेली. का ग? पावसाळा सुरू झालाय तरी अजून पावसाचा तपास नाही. मरणाचं गरम होतंय. हे कॅरेट, हे अशी कॅरेट डोक्यावर व्हायची असतात फुल फुल भरून. रोजचंच काम आहे म्हटल्यावर काय, ती आहे ना म्हण, रोजचंच मडण त्याला कोण रड. तशी अवस्था आहे आमची. रोजचंच काम आहे, त्याच्यामुळं असं काही कोणाला म्हणता येत नाही. द्या रे, भरली असेल तर चला द्या पटापटा चला. ए बादल्या द्या पटापटा. मागितलं की पटापट देत जा, कारण कॅरेट भरते. वत भाभी, आता फुल भरतय. आकाशी वादली राहती वाटतं. होतो का थोडस? बरं भाभी, जेवढं बसून तेवढं होतं. चला आता मंडळी, फुल कॅरेट भरले. ए लई पाडाची घेऊ नका रे. चला आता फुल कॅरेट भरले. आता डोक्या उचलून घेते आणि वतून येते. तोपर्यंत उचलं का ग? बोलू सोनालीला हात लावायला. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.